आपण इंग्लिश शिकायला पाहिजे, आपण एक्सरसाइज केली पाहिजे, आपण रोज क्लास अटेंड केला पाहिजे. तर ही अशा प्रकारचे वाक्य आपण डेली लाईफमध्ये खूप यूज करतो. तर तुम्हाला माहित आहे का ही सेम वाक्य इंग्लिशमध्ये कशी बोलायची? सो आजचा आपला हाच टॉपिक आहे की इंग्लिशमध्ये हे अशा प्रकारचे वाक्य कसे बोलायचे. सो इंग्लिशमध्ये आपण ही वाक्य शुड यूज करून बोलत असतो. सो वेलकम टू इंग्वर्स इंग्लिश अकॅडमी. आज आपण शुड ऑक्झिलरी वर्ब शिकणार आहोत. सो याचा फॉर्म्युला काय आहे? तर आपण फॉर्म्युला यूज करतो सुरुवातीला सब्जेक्ट, त्याच्यानंतर शुड, देन V1 व ऍट दी एंड ऑब्जेक्ट यूज करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे वाक्य सुरुवातीमध्ये सब्जेक्ट येणार आहे, त्याच्यानंतर तुमचा ऑक्झिलरी वर्ब शुड येणार आहे, देन V1 यूज करायचा आहे व ऍट दी एंड तुम्ही यूज करणार आहात ऑब्जेक्ट. सो आता आपण कंडिशन्स पाहूयात की कोणत्या कोणत्या कंडिशन्स मध्ये आपण शुड यूज करणार आहे. म्हणजे या कंडिशन्स मध्येच आपण शुड यूज करणार. या जर कंडिशन्स क्रिएट होत नसतील तर आपण शुड यूज करणार नाहीये. सो कंडिशन नंबर 1, ऍडवाइस म्हणजेच सल्ला देण्यासाठी. तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला ऍडवाइस द्यायची आहे, एखाद्या व्यक्तीला सल्ला द्यायचा आहे. सो इन दॅट केस तुम्ही यूज करणार आहात शुड. तर सेम फॉर्म्युला असणार आहे हा जो वरती मी मेन्शन केलाय. तिन्ही कंडिशन्सला, कंडिशन नंबर 1, कंडिशन नंबर 2 व कंडिशन नंबर 3, तिन्ही कंडिशन्सला तुमचा सेमच फॉर्म्युला रिपीट होणार आहे. एक्झाम्पल्स बघूयात. सो एक्झाम्पल नंबर 1, यू शुड एक्सरसाइज डेली. ऍडवाइस देतोय आपण काय की तू रोज एक्सरसाइज केली पाहिजे. ठीक आहे, तर तुम्ही सल्ला देताय. सेकंड एक्झाम्पल, यू शुड ड्रिंक इनफ वॉटर. तू पुरेसं पाणी पिलं पाहिजे. अगेन ऍडवाइस आहे की तू इनफ वॉटर पिलं पाहिजे. थर्ड एक्झाम्पल, ही शुड वर्क हार्डर. त्याने जास्त मेहनत घेतली पाहिजे, त्याने जास्त मेहनत केली पाहिजे. अगेन काय आहे तर ऍडवाइस आहे. कोणासाठी तर त्याच्यासाठी. तर तुम्ही कोणालाही ऍडवाइस देऊ शकता. इवन आपण स्वतःसाठी सुद्धा बोलू शकतो की आय शुड ड्रिंक इनफ वॉटर. समजा तुम्ही जर पाणी पित नसताल जास्त, तुम्ही म्हणू शकता की आय शुड ड्रिंक इनफ वॉटर. मी पुरेसं पाणी पिलं पाहिजे. किंवा आय शुड इम्प्रूव्ह माय इंग्लिश. मी माझं इंग्लिश जे आहे ते इम्प्रूव्ह केलं पाहिजे. सो तुम्हाला ज्याला ऍडवाइस द्यायचे आहे तो सब्जेक्ट सुरुवातीला यूज करा. इथे मी डायग्राम ड्रॉ केलंय बघा. आय, यू, वी, दे, ही, शी, देन नाउन. नाउन म्हणजे इथं नावं येतात. त्याच्यानंतर शुड यूज करायचं आहे, देन V1 व ऑब्जेक्ट. सो कंपल्सरी तुम्ही ऍडवाइस देताय किंवा तुम्ही एखाद्याला सजेशन देताय किंवा हे मोरल ऑब्लिगेशन, तर तिन्ही कंडिशन्सचं सेम फॉर्म्युला असणार आहे, सेम स्ट्रक्चर असणार आहे सेंटेन्सचं. सुरुवातीला ज्याच्याबद्दल बोलायचंय तो तिथं मेन्शन करा, देन शुड यूज करा व ज्या क्रियेबद्दल तुम्ही ऍडवाइस करताय, सजेशन देताय किंवा ऑब्लिगेशन करताय ती क्रिया तिथे यूज करा व शेवटी ऑब्जेक्ट असणार आहे आपला. ओके, सो सगळ्यांसाठीच यूज करू शकता तुम्ही हे सेंटेन्स. आता सेकंड कंडिशन काय आहे आपली तर सजेशन. म्हणजेच एखादी स्ट्रॉंग किंवा एखादं रिकमेंडेशन देण्यासाठी तुम्ही एखाद्या गोष्टीला रेकमेंडेशन देताय तर त्या केसमध्ये तुम्ही यूज करू शकताय शुड. एक्झाम्पल्स बघा. यू शुड वॉच दिस मूवी. यू शुड वॉच दिस मूवी. तू ही मूवी पाहिली पाहिजे. सेकंड एक्झाम्पल, वी शुड विजिट गोवा. आपण गोव्याला विजिट केलं पाहिजे. आता लक्षात घ्या, ऍडवाइस आणि सजेशन या दोघांमध्ये डिफरन्स असतो. काय डिफरन्स असतो तर ऍडवाइस म्हणजे काय तर तुम्ही सल्ला देताय आणि सजेशन म्हणजे काय तर तुम्ही रेकमेंड करताय की ही गोष्ट कर. ठीक आहे, तुम्ही एक ऑप्शन देताय. म्हणजे सपोज असं झालं की तुमचा फ्रेंड आहे, त्याला मूवी पाहायचा होता, त्याला समजत नाही कोणता मूवी पाहू. 1-2-3 मूवीज जे आहेत ते रिलीज झाले आहेत, तर तुम्ही त्याला सांगताय की हे तुझ्याकडे ऑप्शन्स आहेत ना त्याच्यापैकी तू हा मूवी पाहिला पाहिजे. म्हणजे तुम्ही एक सजेशन देताय, तुम्ही एक रेकमेंडेशन देताय. किंवा समजा तुमचं प्लॅनिंग चाललं आहे की आपण जे ते कुठंतरी ट्रिप वगैरे काढू, आपण कुठंतरी फिरायला जाऊयात. सो तुमच्याकडं जे काही प्लेसेस आहेत त्या प्लेसेसपैकी तुम्ही रेकमेंड करताय, तुम्ही सजेशन देताय की आपण गोवा सिलेक्ट केला पाहिजे, आपण गोव्याला जायला पाहिजे. सो दॅट्स वाय काय की वी शुड विजिट गोवा. आपण गोव्याला व्हिजिट केलं पाहिजे. थर्ड एक्झाम्पल, दे शुड ट्राय दिस ॲप. त्यांनी हे ॲप ट्राय केलं पाहिजे. अगेन काय आहे सजेशन आहे, रेकमेंडेशन आहे की त्यांनी हे जे ॲप आहे ते यूज केलं पाहिजे, ट्राय केलं पाहिजे. आता कंडिशन नंबर 3, मोरल ऑब्लिगेशन. म्हणजेच काय तर नैतिक जबाबदारी. आता याचा अर्थ काय आहे की ही गोष्ट करणं तुमचं कर्तव्यच आहे, त्याच्यामुळे तुम्ही ही गोष्ट केली पाहिजे.
असा याचा थोडक्यात अर्थ असतो. तर एक्झाम्पल काय, वी शुड रेस्पेक्ट आवर पॅरेंट्स. आपण आपल्या पॅरेंट्सची रेस्पेक्ट केली पाहिजे, आपण आपल्या पालकांचा आदर केला पाहिजे. ही काय आहे तर आपली नैतिक जबाबदारी आहे. ओके, सो ही नैतिक जबाबदारी आपण शुड यूज करून सांगणार आहोत. सेकंड एक्झाम्पल, पीपल शुड स्पीक द ट्रूथ. माणसांनी खरं बोललं पाहिजे. तर तुमची जबाबदारी आहे, प्रत्येकाची नैतिक जबाबदारी ही आहे की प्रत्येकाने खरं बोललं पाहिजे. ओके, सो थर्ड एक्झाम्पल, वी शुड हेल्प पुअर पीपल. आपण गरीब लोकांना मदत केली पाहिजे. म्हणजे प्रत्येकाची ही जबाबदारी आहे नैतिक की आपण जे ते गरीब लोकांना मदत केली पाहिजे. ओके, सो तुम्ही या 3 कंडिशन्समध्ये शुड यूज करत असता आणि तिघांसाठीही सेम फॉर्म्युला, सब्जेक्ट शुड, V1 अँड ॲट दी एंड ऑब्जेक्ट तुम्हाला यूज करायचा आहे. ओके, सो आय होप तुम्हाला समजलं असेल की शुड कसा यूज करायचा ते.